राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंती उत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समितीच्या वतीनं भव्य मिरवणुकीचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव येथील परिषदेमध्ये घोषणा केली होती की एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सणाप्रमाणे साजरी करा. सामाजिक, शैक्षणिक, शेती अशा विविध क्षेत्रात अद्वितीय असे कार्य केलेले महान बहुजनवादी, लोकशाहीवादी, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त सम्यक समन्वय समिती बुलढाणाच्या संपूर्ण टीमनं बुलढाणा शहरातील समस्त समविचारी संघटना, संस्था आणि बहुजनवादी, आंबेडकरवादी विचारधारेतील प्रतिष्ठित मंडळींना या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा म्हणून आमंत्रित केलं होतं. अल्पावधीत आयोजित केलेल्या या मिरवणुकीला शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मिरवणुकीचा प्रारंभ महापुरुषांचे पुतळे जयस्तंभ चौक इथून झाला. जयस्तंभ चौकातील राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना पुष्पार्पण करून यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीनं मानवंदना देऊन मिरवणूक मोठ्या शिस्तीने निघाली. ढोल ताशा पथक, लेझिम पथक, त्यापाठोपाठ यशसिद्धी सैनिक सेवा संघाचे जवान, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असलेला सुशोभित रथ, तदनंतर महिला वर्ग आणि पुरुष वर्ग असं मिरवणुकीचं स्वरूप होतं. बहुजनवादी लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय या घोषणांनी मिरवणुकीत चैतन्य आलं होतं. SBI चौक मार्गे मिरवणूक IDBI चौक छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या येथे आली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला सैनिकांची मानवंदना आणि मिरवणुकीमध्ये समस्त सहभागींनी अभिवादन केले आणि राष्ट्रगीताने मिरवणुकीचा समारोप झाला. अत्यंत शिस्तबद्ध आणि हर्षोल्लासात निघालेल्या या मिरवणुकीचं संपूर्ण शहरात कौतुक होत आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम होत असतात, पण बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन सम्यक समन्वय समिती बुलढाणाच्या वतीनं करण्यात आलं आणि हे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झालं. त्याकरिता सम्यक समन्वय समितीच्या संपूर्ण पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हिवाळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. मी आता मधातून जातो. थोडंसं